खामगावात पोलीस प्रशासनाद्वारे फार अतुलनीय आणि माणुसकी जपण्याचे कार्य होत आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक गोरगरीब तथा गरजूंना जेवणाची तसेच धान्याची मदत सुद्धा देण्यात येत आहे। त्यामुळे अनेकांच्या वतीने खामगाव पोलिसांचे कौतुक होत आहे। लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत आहे। मात्र या कठीण काळात अनेक गरजू बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकारातून इस्लामपूर शहरातील काही दानशूर व्यक्तींनी माणुसकीचं नातं हा उपक्रम दिनांक 15 एप्रिल पर्यंत ते राबवणार आहे। या उपक्रमाअंतर्गत हातावर पोट असलेल्या लोकांना सकाळ संध्याकाळ जेवण देण्याचे काम केले जात आहे। गेल्या रविवारपासून पोलीस शहरात फिरत आहेत। हातावर पोट असणारे अनेक लोक चिंतातूर दिसत होते। तसेच अन्न मागून खाणे याच्या पलीकडचा कोणताच उपाय या बिचारांकडे नव्हता। काही लोक शहरातील अपार्टमेंट आणि कॉलनीमध्ये जेवण मागत फिरताना होते। मात्र लमान तांड्यामधील काही लोक गांधी चौकाच्या परिसरात अन्नासाठी भटकत होते। त्यांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले, भूक लागली म्हणून काहीतरी मिळतंय का हे पाहण्यासाठी आलो आहे। यातील अनेक लोक उत्तर प्रदेश, बिहार, बीड, जालना येथील आहेत। म्हणून हाच विचार डोक्यात ठेवत बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुनील घुगे, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत। पोलिसांच्या या माणुसकी कामाला त्यांच्यातर्फे सलाम आणि उत्तरदायित्व आलेलं आहे। त्यामध्ये जशी आपण जिल्ह्याची बॉर्डर सील केली, आता आपण आपल्या बुलढाणा नगरीची किंवा बुलढाणा शहराची बॉर्डर सील करण्याचं ठरवलेलं आहे। आणि जी आपली नगर परिषदची हद्द आहे किंवा नगर परिषदेला लागून जो आपला सबर्बन एरिया आहे, काही गावं आहेत आणि आपलं नगर वाढलेलं आहे, या सगळ्या एरियामध्ये आपल्या प्रोटोकॉल किंवा SOP प्रमाणे पहिल्या इनर कॉर्डनसाठी पहिली सीमा क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे। आणि त्या इनर कॉर्डनिंग मध्ये आतला मनुष्य बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा कोणी व्यक्ती वाहन आत येणार नाही, अशा पद्धतीने इनर कॉर्डनिंग आता आम्ही निश्चित करत आहोत। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ पत्रकार फारुख सर यांचा हा वृत्तांत।